थँक्यू डीजे. थँक्यू सो मच. फ्रेश मॅचला होते सुरुवात. महत्वपूर्ण आपल्याला हा सामना पाहायला जरूर मिळेल मैदानाच्या आतमध्ये, कारण का दोन चांगले संघ खेळणार आहेत. SBCC उमरोली संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला संघ पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये हर्ष 11 भादवर बी. संघ चांगला आहे, तुम्ही विचार करा काय करायचं ते. आदर्श शेट लोंगले यांच्याकडनं बॅक टू बॅक 3 बॉल 3 सिक्सर 500 रुपये आणि विकेटच्या ट्रिकला 500 रुपये. फक्त उंबोर्ली संघासाठी ना. ठीक आहे. बॅक टू बॅक 3 बॉल 3 चौकारला 500. ओके. आणि 3 सिक्सरला 1000. ओके चला. 1 का 5? 500 आहेत. कुमार नवले आणि निलेश काळेकर आणि जेवण बोर यांच्याकडनं बादवर संघाला शुभेच्छा. आपलं हार्दिक स्वागत. सुरुवात चांगली झाली. पहिल्याच बॉलवरती बाउंड्री, त्याच्यानंतरचा हा चांगला चेंडू. करेश मात्रचा मॅच पण तुम्हाला जरूर एक चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळेल, कारण का दोन नामवंत संघ खेळतात. उमरोली संघ बघतो आपण कर्जत तालुक्यातील एक नामवंत संघ. रिवर्स पुन्हा खेळत फटका देखील सुंदर आहे. डीप मध्ये तिकडे फिल्डर वेगानं धावून चालत. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू चालला वेगानं पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सेकंड बाउंड्री. शरदच्या बॅटमधून चांगली सध्या तरी बॅटिंग पाहायला मिळते. तिथे बघा ना एक माईकवाला मामा, त्याला सांगा. मामा तुम्ही नंतर सांगा. या 2 धावा इकडनं मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाली 2 पुढे. स्कोर बोर्डवरती रन्स आपल्याला एकूण 10 पाहायला मिळतात. जरूर चांगला प्रयत्न होता झेल घेण्याचा तिथे फिल्डरचा. चांगली मॅच पाहायला, चांगलं क्रिकेट जरूर आपल्याला पाहायला मिळेल. सेप आउट झाले बॅटर. बॅक टू द बॉलर खेळले. जेलची देखील संधी होती, करेशनं ती गमावलेली आहे. करेशला माहिती ही विकेट खूप महत्वाची इम्पॉर्टंट असणारी या मॅच मध्ये. त्या अनुषंगाने प्रयत्न करावे लागतील मैदानाच्या. तेच प्रयत्न सुरू झालेले. दावीत एक सिंगल मिळते. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या बघतो आपण. SBCC उमरोलीची धावसंख्या 11 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. षटक क्रमांक पहिल्या मार्गात असताना पॉवर प्लेचा ओद विकेट ना मिस टायमिंग आहे. झेलची संधी. डाऊन द बॉल. सागर तरे. सोपा झेल. ह्याच्याहून सोपा झेल अजून कुठला असू शकतो. बऱ्याचशा चुका करत असताना बादवड या मॅच मध्ये. दावेत एक सिंगल मिळेल. संधी देखील मिळते बघतो आपण बॅटरला. आपण रिप्लाय जरूर बघूया. बघतो आपण हा फटका जो खेळला होता सहज सोपा झेल होता सागर तरेसाठी. आणि चुका होत असताना मैदानाच्या आतमध्ये सागरकडनं रुपये आणि विकेटच्या ट्रिकला देखील हरीश राव यांच्या माध्यमातून 1000चं बक्षीस असणार आहे.
आपला पहिल्या वर्षी अखेरीस संघाची एकूण धावसंख्या बघतो आपण स्कोर बोर्डवरती 12 धावा. नाही, नाईट क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला असंच सगळं बघायला मिळेल. रात्रीचं क्रिकेट आहे. 12चा देखील ठोका पडलेला आहे. 1 वाजले, हरकत नाही आहे. सेकंड ओव्हरला सुरुवात. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बॉलिंग मार्कवर एवढ्या बॅटनं ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न. चेंडूला बॅटचा संपर्क व्यवस्थित नाही फुलला, तिथे वेगानं पोहोचल्या सिंगलच धाव मिळणार आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 1 ने पुढे. हरीश मालवकरनं पहिल्या मॅच मध्ये एकही धाव त्यांना खर्च नव्हती केली. 6 चेंडू त्याने खूप चांगले हाताळले होते. मांडाच्या अगेन्स्ट घेत असताना त्याने विकेट टू विकेट बॉलिंग केली होती. एक झेल ते इकडनं ड्रॉप झालेला बघतो आपण. सलामीपर्यंत आपल्याला पाहायला मैदानाच्या आतमध्ये शरद आणि शरद सोबत रत्नदीप दोघी जे फलंदाज आहेत, दोन्ही जे फलंदाज दोघांची एक झेल सोडलेली आहे. मगाच्या मॅचमध्ये बघतो आपण दवलेपटाने एवढ्या मॅच कॅचेस सोडल्या की त्यांना स्पर्धा सोडावी लागली. 5 झेल त्यानं ड्रॉप केल्या. त्याचंच कारण ते या स्पर्धेच्या बाहेर झाले. आणि इकडे बघतो आपण आतापर्यंत बादवडनं 2 झेल सोडलेल्या आहेत. मालवकर राऊंड विकेटनं समोर खेळले. डीपमध्ये आता प्रोटेक्शन आहे बाळा तरे. चेंडू एकाच अक्षरमध्ये उचलून फेक करेपर्यंत डावीकडनं एक सिंगल मेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या दल 1 न पुढे. स्कोर कार्डवरती रन्स आपल्याला एकूण पाहायला मिळतात. झालेल्या 14 धावा 14 रन्स इन बोट. पहिल्या षटकामध्ये बघतो आपण करिष्ण चांगली बॉलिंग गेली. विकेट टू विकेट बॉलिंग त्याची पाहायला मिळाली. एक संधी देखील, एक नव्हे तर 2 संध्या होत्या तिकडे बघतो आपण. दोन्ही बॅटरला बाद करण्याच्या त्या तिकडे गमावल्या बादवडनं. षटकातील पुढचा चेंडू राऊंड विकेटनं मालवकर. पुन्हा ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू वेगानं चालला आहे. लॉंग लेग मध्ये कोणी फिल्डर उपस्थित नाहीत. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. रत्नदीपच्या बॅटमधून हा चौकार. महाराष्ट्र इंजिनिअरिंग असोसिएशन अध्यक्ष सन्माननीय सचिनजी तोरवे यांच्या वतीनं SBCC उमरोली संघ जर हा सामना जिंकला तर त्यांच्यासाठी 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. धन्यवाद. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या एकूण 18 वरती. मालवकर राऊंड विकेट. आकुटप्पाचा पूल केला. गॅप मध्ये रन चांगला मिळतील. चेंडू वेगानं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक सेकंड बाउंड्री रत्नदीपच्या बॅटमधून. जबरदस्त कांबरी साहेबांच्या वतीनं उमरोली संघ जर हा सामना जिंकला, उमरोली संघ बॅटिंग करतो आणि त्यांच्या षटकार हॅट्रिक साठी तब्बल 3000 रुपयांचं रोख पारितोषिक देऊन त्या खेळाडूला सन्मानित करण्यात येईल. धन्यवाद. बॅक टू बॅक 2 चौकार. खूप चांगली बॅटिंग करत असताना आता जेलची आठवण जरूर सागरला आली असावी. कदाचित बादवड संघाला या मॅच मध्ये आला असेल. ज्या अनुषंगाने बघतो आपण 2 ज्या जेल होत्या महत्वपूर्ण त्या ड्रॉप केल्याच्या नंतर जरूर थोडासा प्रेशर आणि दबाव बादवड संघावरती पाहायला मिळतोय. ऑन द डोस केलेत. फटका देखील चांगल्या डीप मध्ये. आता प्रोटेक्शन इथं बघतो आपण. सागर नक्की काय करतोय. एक्झॅक्ट सागरचं काय सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. नशिबाच्या 4 धावा. मगाशी देखील बरीचशी मिक्स फिल्डिंग केली होती मैदानाच्या आतमध्ये. दवलेपडाला स्पर्धा सोडावी लागली. आता बादवड संघ चुका करतोय. पुन्हा डाऊन साईडला ड्राईव्ह केलेला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. पुन्हा बाळा तरे. सागर आणि बाळाचा एक्झॅक्ट काय सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. बऱ्याचशा चुका होत असताना बादवडकडनं अशा अपेक्षा मुळीच नाहीये. 2 धावा इकडनं अजून मिळतील. या 2 धावेच्या मदतीने उमरोलीची धावसंख्या बघतो आपण 28 धावा धावपलकावरती. सरासरी आपल्याला 14ची पाहायला मिळते. म्हणजे या ओव्हरमध्ये बघतो आपण 3 बाउंड्रीज आपल्याला पाहायला मिळाल्या. एक डबल धाव पाहायला मिळाली आणि पहिल्या आणि दुसऱ्या बॉलवरती सिंगल. एकूण बघतो आपण 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या अखेरीस पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग येत असताना SBCC उमरोली या टीमची धावसंख्या पाहायला मिळते 28 धावा बिन गडीबाद. बादवड टीम साठी श्री गणेश ब्रास बँड यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी बादवड टीमच्या गोलंदाजांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. धन्यवाद.
सो मच डीजे. अंकुश मिनमिने मॅन फ्रॉम वावंज यांच्या वतीनं उमरोली टीमला शुभेच्छा आलेल्या. सातत्याने उमरोली संघाला या व्यक्तीनं पुरस्कृत करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या वतीनं देखील SBCC उमरोली संघाला शुभेच्छा आलेल्या. त्यांचं सुद्धा धन्यवाद. थँक्यू. तुषार जोशी बॉलिंग मार्कवरती 2 ओव्हर चक्री 27 धावा धावपलकावरती आहेत. SBCC उमरोली चांगली कामगिरी आपल्याला त्यांच्या पाहायला मिळते. 28 सांगितलं. वेगवान चेंडू जोशीचा पहिलाच आपल्याला पाहायला मिळाला. तिसरा षटकाला इकडे आता बघतो आपण सुरुवात झालेली आहे. पहिल्या 2 ओव्हरच्या अखेरीस एकूण धावा फलकावरती 28 आहेत 4 ओव्हरच्या या मॅच मध्ये. यावेळीचा देखील बघतो आपण वेगवान होता चेंडू आडव्या बॅटनं ऑन साईडला खेळण्याचा बद्दल लेग बायचा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आलेला. डावीकडनं बघतो आपण एक सिंगल मिळाली एका धावेच्या मदतीने. संघाचे धावसंख्या जर 1 न पुढे स्कोरबोर्ड 29. 29 धावा फलकावरती आहेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात झालेली आहे. मॅक्झिमम रन्स आपण बघतोय 40 पेक्षा जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न पहिल्या डावामध्ये असावा. पहिली मॅच आपण बघतोय बादवड वन साईड जिंकली होती. आणि दोन्ही टीमचा जर विचार केला तर एकतर्फी मॅचेस जिंकले होते. मात्र यावेळेस या मॅच मध्ये जबरदस्त तुम्हाला मजा पाहायला मिळेल. या फटक्याला पुन्हा एकदा 6 धावा इकडनं मिळणार आहेत. जबरदस्त बॅटिंग. ठिकाणी स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर स्मृती चषकाचे आयोजक सन्माननीय प्रतीकजी पिसेकर यांचं नुकताच आगमन झालेलं आहे. स्वतः चांगले खेळाडू आहेत. इन ॲक्शन ते आपल्याला संघाकडून खेळताना दिसून येतात. परंतु आयोजकांच्या वतीने त्यांना विनंती आहे की आपण आमच्या व्यासपीठावरती या. कासगाव चषकामध्ये आपलं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. धन्यवाद. क्लासिकल बॅटिंग. पुन्हा फुल टॉस. जास्त वेगानं फटका खेळण्याचा प्रयत्न. स्वतःवरती नाराज आहे बघतो आपण रत्नदीप लोंगले. त्यानं चांगली बॅटिंग आतापर्यंत केलेले 22 धावांचं योगदान त्याचं आतापर्यंत आपल्या टीमसाठी. रन्स आपण बघतो धावा फलकावरती एकूण 35 धावा आहेत. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना SBCC उमरोली कर्जतचा संघ आहे. नामवंत टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट भिवंडी तालुक्यातील बादवड. टप्पाचा अर्धा विकेटवरती ऑन साईडला केले. डीप मध्ये फिल्डर त्यांना बीट करून चेंडू वेगानं बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. जरूर तुम्हाला रिप्ले मध्ये पाहायला मिळेल. टप्पाचा चेंडू अर्ध्या विकेटवरती आदळला आणि त्याच्यानंतर हा पूलचा फटका तर आवर्जून रत्नदीप खेळत असतो सातत्यानं. 39 धावा फलकावरती. पूर्ण अर्धा विकेटवरती पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न. समोर आता बरोबर वेगानं चालला चेंडू. डीप मध्ये चांगली फिल्डिंग. चेंडू एका राष्ट्रामध्ये उचलून फेक करेपर्यंत डेरेक हिटचा पुन्हा प्रयत्न. करेश माथे तिथे बघतो आपण होता. रनआउटची पुन्हा संधी. एक्झॅक्ट काय सुरू आहे नक्की काय करतोय बादवड संघ. वाटतच नाही की बादवड संघ खेळतो मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी धावपळ सुरू आहे. बघतो मैदानाच्या आतमध्ये कॉन्फिडेंटली क्रिकेट खेळलं जात नाही बादवडच्या माध्यमातून. धावा इथनं बघतो आपण मिळतील 2. एकूण 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या खेळीस प्लॅनिंग मध्ये बॅटिंग करत असताना SBCC उमरोली कर्जत टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोर बोर्ड वरती 41. 41 धावा बिनगडी बाद.
प्रशांत अंतिम ओव्हरमध्ये. बॉलिंग मार्कवरती पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बऱ्याचसा बाहेर आहे. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 पुढे स्कोर कार्डवरती. रन्स आपल्याला एकूण पाहायला मिळतात 42 धावा. एक चांगली धावसंख्या आहे धावा बलकावरती. 50+ जाण्याचा प्रयत्न असेल पहिल्या इनिंगमध्ये. SBCC उमरोली सेप आउट झाले. चांगला चेंडू आहे प्रशांतचा. हा चेंडू चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळाला. विकेट टू विकेट बॉलिंग करत असताना येत असताना बघतो आपण यावेळेचा हा डॉट बॉल. 42 धावा बलकावरती आहेत. लास्ट ओव्हरला सुरुवात झालेली आहे. लास्ट ओव्हरचा खेळ बघतो आपण मार्गस्थ असताना मैदानाच्या आतमध्ये. आजची निर्णायक रात्र आहे. आज चांगलं क्रिकेट आपण एन्जॉय करतोय. अजून एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. इकडनं विकेट आता मात्र सॅक्रिफाईस करावी लागेल फलंदाज. फायनली बाद पहिला धक्का लागत असताना उमरोली संघाला. फटका दमदार आहे. काय शॉट पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. रत्नदीपनं केलेल्या आक्रमणाला सुरुवात सॅक्स स्वतःकडे घेतली आणि ठोकल्या सिक्सर. नाबाद आतापर्यंत केलेला रत्नदीपनं का बॅटिंग केलेली. सागरनं जेल सोडल्याच्या नंतर सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये तो आग उगतोय. क्लासिकल बॅटिंग करत असताना रत्नदीप. गती कमी केली त्याचा फायदा होत असताना चलाकी आणि बघा हुशारी मैदानाच्या आतमध्ये. या गोष्टीची गरज आहे कारण का माहिती आहे बघतो आपण मैदानाच्या आतमध्ये प्रशांत लगे ऑलरेडी रन्स आलेले आहेत. इकडनं रन्स थांबवणं खूप गरजेचं असणार आहे. रन्स थांबवल्यात तर इकडनं पुन्हा आपल्याला सेकंड इनिंग मध्ये त्या धावा जास्त काय चेस करत असताना दबाव येणार नाहीये. फुल टॉस होता. बॅक टू द बॉलर केले. इकडनं विकेट. अजून एक रनआउटची मेल. फलंदाज बाद. काय फटका पाहायला मिळाला. लास्ट बॉल वरती फिनिश अतिशय चांगला केलेला आहे आणि इंडिव्हिज्युअल बघतो आपण रत्नदीपच्या धावा आपण जर बघितल्या तर त्याने एकूण 40 धावा बनवल्या आणि टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड वरती 54 धावा. 55चं टार्गेट या मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी सध्या तरी मोठा संघर्ष करावा लागेल बादवर बेला. काही सन्मान जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मधून आमच्या मुख्य व्यापीडाईज वरती.
सन्माननीय रमेश राऊत साहेब आपल्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. व्यासपीठावरती उपस्थित त्यांना विनंती की आपण सामन्याचा आनंद पुन्हा एकदा व्हीआयपी डॅश मधूनच घ्यावा. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आम्ही या स्पर्धेच्या वतीने करत आहोत. बरेचसे मान्यवर मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. बरेचसे धरती रसिक अजूनही मुख्य व्यासपीठावरून या सामन्याचा आनंद घेतात. सर्वांचं सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत. आणि पुन्हा एकदा लगेचच करूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन. सन्माननीय भानुदाशी लाणे साहेब उपस्थित आहेत. त्याच्यासोबत हनुमानजी टेंबे साहेब आहेत. त्यांचा सुद्धा विशेष सन्मान आपण करूयात. आम्ही साईनाथजी राऊत यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हा पुढील सन्मान करावा. विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जवळपास 1.5 ते 1:15 झालेले तरी सुद्धा प्रेक्षकांचा मुख्य मान्यवरांचा सन्मान आपण या व्यासपीठावरती घेत आहोत. महाशिवदार शॉल या स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. हे पुढील सन्मान साईनाथजी राऊत यांच्या शुभ हस्ते आपण घेत आहोत. आयोजक ज्याने अथक मेहनत या स्पर्धेसाठी घेतलेली, या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे घेतलेली आहे. जरी 4 दिवस रात्र तुमच्या समोर असेल परंतु या 4 दिवस रात्रीला यशस्वी करण्यामागे गेल्या 3 ते 4 महिन्यांची तुफान मेहनत राहिलेली आहे आणि त्याच मेहनतीचं फल त्यांना मिळतं. बरेचसे मान्यवर सदिच्छा भेट देण्यासाठी ते उपस्थित होतात. त्यांचं सर्वांचं सहर्ष स्वागत. चला बोलूयात आता मॅचच्या दिशेने. आपण ऐकूयात आवाज जगदीशजी पाटील सर यांचा. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. प्रवक्ते आमचे राहुलजी भोईर, त्याचबरोबर राहुलजी चव्हाण आणि प्रियूजी बाबरे या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. कासगाव चषक ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मॅच मात्र अतिशय चांगला होईल कारण 2 एकाच कॅलिबरचे संघ आहेत, 2 ताकदवर संघ. त्याचबरोबर महाराष्ट्र इंजिनिअरिंग असोसिएशनचे रायगड जिल्हा अध्यक्ष सन्माननीय इंजिनियर सचिनजी थोरवे साहेबांच्या वतीनं SBCC उंबरोली संघ जर हा सामना जिंकतोय भादवड टीमचा अगेन्स्ट, तर सचिनजी थोरवे साहेबांच्या वतीनं उंबरोली टीमला 2000 रुपयांचं कॅश प्राइज देऊन सन्मानित करण्यात येईल. धन्यवाद. टीम भादवड संघाची श्री गणेश ब्रास बँड यांच्या वतीनं भादवड टीमसाठी पारितोषिक आहे. सलग 3 षटकार, सलग 3 चौकार कुठल्या बॅट्समनने ठोकले तर त्यांच्यासाठी तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक देऊन त्यांना सन्मानित करण्यात येईल. धन्यवाद. थँक्यू सो मच. टीम भादवड संघाची सलामीची जोडी ओपनिंग प्लेयर पहा मिळतोय. क्रिकेटच्या पतल्यावरती ज्याचं नाव मोठं आहे तो करेश म्हात्रे. दुसरीकडे बाला तरे, गेली कित्येक वर्ष क्रिकेटवरती अधिराज्य गाजवणारे हे 2 खेळाडू. पहिलाच बॉल ऑनसाइडला कॅट, डीप मिड विकेटला चेंडू जातोय. फिल्डिंग चांगले आहे आणि तोपर्यंत रन्स मिळतील. 2 गोलंदाज पाहतोय आपण साहिल लोंगले. खरं तर हा गोलंदाज उस्मान पटेलच्या टीममध्ये खेळतोय. जेव्हा शहरी विभागाचे सामने होतात तेव्हा बऱ्याच वेळा त्या खेळाडूला पाहिलं खेळताना त्याच्या समवेत, कारण सध्याच्या घडीला या जवळपासच्या संघातून शहरी विभागासाठी खूप मागणी असते या खेळाडूला. ओ चांगला बॉल, अगदी सरप्राइजिंग डिलिव्हरी. करेशला जागेवरती थांबून ठेवलंय कारण पहिल्या बॉलवरती धावा आल्या 2, त्याच्यानंतर हा डॉट बॉल. मॅच रफ अँड टफ होईल कारण याच्या अगोदरचा सामना खूप चांगला झाला. अगदी शेवटच्या बॉलपर्यंत सामना रंगला. पुन्हा एकदा चेंडू पॅडवरती आदळतोय. हलकसा अपील करण्याचा प्रयत्न. फिरोज खान सर सांगत असताना की कशा प्रकारे चेंडू पडल्यानंतर लेग स्टंप सोडून जात होता हे दर्शवलंय.
पंचांच्या वतीने, त्यामुळे ते बेनिफिट मिळाला करेश मात्रेला. चांगला ॲपल दाखवत असताना गोलंदाज साहिल लोंगलेला पाहतोय. मागच्या मॅचमध्ये सुद्धा 2 षटकांचा स्पेल हाताळला, विकेट सुद्धा मिळवले 4. ओ स्लॉग स्वीप सूर्या स्टाईलने, चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला दणदणीत कारण करेश मात्र या फलंदाजाला जागेवरती थांबून ठेवणं तेवढी सोपी गोष्ट राहिली नाहीये. गोलंदाजासाठी मात्र ते काम करण्याचा प्रयत्न करतोय साहिल लोंगले. सुरुवातीचे 3 चेंडू चांगले फेकले, मात्र 4थ्या चेंडूवरती 4 रन्स ऑन साईडला. पुन्हा एकदा फटका सेफ केल्यात, मात्र धावमेळ फक्त एकेरी. चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत. एकूण धावसंख्येचं लक्ष आहे ते 55 धाबा करायच्यात. अतिशय चांगली बॅटिंग केली टीम श्रीपती बाबा रत्नदीपने, उमरोली संघाच्या वतीने. रत्नदीपने मात्र चांगली बॅटिंग केली, सलामीला येत असताना चांगलं धावसंख्येचं योगदान दिलं. 40 धावसंख्येचं एकट्याने योगदान दिलं, कारण तो एक चांगला बॅटर आहे टीमचा. हो, उडवण्याचा प्रयत्न, अगदी फटका सरळ केल्या धनुष्य बाणासारखा चेंडू जातोय सीमा पार, षटकार. सामने खेळवायचे आहेत, जवळजवळ सकाळ होईल यात काही शंका नाही आहे, कारण आज फायनल डे आहे या कासगाव चषकाचा. त्यामुळे आता सामना आता दुसऱ्या फेरीतीला दुसरा मॅच पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा केस संपलाय, धावा आल्या त्या 13. करेश मात्रेच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवरती षटकार पाहायला मिळाला. पहिला बॉल पुल केला जातोय, फटका फसलाय, जवळपास फिल्डर नाही आहे, चेंडू पाठमोरा वळलाय आणि तोपर्यंत 2 धावा. गणेश घारेला पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवरती. हरेशी राऊत या स्पर्धेचे श्रीमान आयोजक, त्यांच्या वतीनं प्रत्येक हॅट्रिक साठी, षटकार, चौकार आणि विकेट हॅट्रिक साठी प्रत्येक त्या खेळाडूला 1000 रुपये देऊन सन्मानित करण्यात येईल. उमरोली टीम जर सामना जिंकतोय तर सचिनजी थोरवे यांच्या वतीनं तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. धन्यवाद. करेशला पाहतोय स्ट्राईक वरती आपण खेळत असताना. ओ वेगवान चेंडू, वेगवान उत्तर देण्याचा प्रयत्न, चेंडू लेग स्टंपच्या वरून जात असताना वेग भन्नाट आहे गोलंदाजाकडे. पाहिला आपण गोलंदाज गणेशला मागच्या मॅचमध्ये सुद्धा चांगली कामगिरी केली. या संघाने 5 षटकांचा खेळ होता, एकही चेंडू खराब फेकला नाहीये, स्टंप टू स्टंप गोलंदाजी केली. यावेळेस फटका फसलाय हवेमध्ये, मात्र क्षेत्ररक्षक जवळ नाही. या गोलंदाज पुरेपूर प्रयत्न केल्यात गणेश घारेने. 100% आपण देण्याचा प्रयत्न, स्वतःला मात्र झोकून दिला त्या बॉलवरती आणि 2 धावा अंकित केल्या गेल्यात. श्री गणेश ब्रास बँड आणि कुमारजी नवळे यांच्या वतीनं भादवड टीम साठी शुभेच्छा आलेल्या, त्यांचा सुद्धा मनपूर्वक आभार. धन्यवाद. करेश 11 या धावसंख्येवरती अद्यापर्यंत खेळतोय. एज अँड टेकन. ओ नो, काय झालंय, काय झालंय? प्रणय होते त्या ठिकाणी,
मात्र झेल सोडलाय की मॅच असंच काहीसं म्हणावं लागेल. फार संधी चालून आली होती या बॉलवरती, मात्र संधीचं सोनं करता आलं नाहीये. पुन्हा एकदा वा अतिशय चांगला वेग आहे, वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करणं कुणाला पसंत नाहीयेत. तेच गणेश घारे दाखवत असताना वेग प्रचंड आहे आणि चेंडू आलाय तो डॉट. एकूण धावसंख्या पाहिली तर दुसरं षटक मार्गसे 17 करायच्यात 55. मोठे पाडक्यांची गरज आहे. एज आणि चेंडू पाठीमागे चाललाय, डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद, रनआउटची विकेट. फार मोठा धक्का लागतो या टीम भादवड संघाला. त्याच्यापेक्षा आता जास्त रन रेट पाहायला मिळतो. मात्र 12 बॉलमध्ये बनवल्या 17, बनवायच्या होत्या 55. म्हणजे आता समीकरण पाहायला मिळतं, येणारे 12 बॉल आणि 38 या धावसंख्येची गरज. जवळजवळ 19 ची सरासरी आता मेंटेन ठेवावी लागेल. मात्र तेवढं ठेवणं थोडंसं अवघड असेल भादवड संघाला, कारण गोलंदाजी हा मुख्य अस्त्र आहे टीम श्रीपती बाबा उमरोली या संघाचं. चला तिसरा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती हर्षल लोंगलेला पाहतोय आता. सुमित राऊत कुठे असेल तर आपण संपर्क करा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सुमित राऊत, चला गेम प्ले करा. नवीन फलंदाज मैदानामध्ये आता सागर तरे. फटका चांगला आहे, कॅचिटचा कॉल, फिल्डर नाही आहे, चौकार. बहात्तरीच्या बॅटमधून या तिसऱ्या ओव्हरमध्ये पहिला चेंडू फेस करत असताना शानदार चौकार पाहायला मिळाला. अगदी 2 खेळाडू होते, त्यांच्या मधोमध चेंडूला पाठवलाय 4 या धावसंख्येसाठी. पुन्हा एकदा चांगला बॉल, हलकसा अपील, सिली मिडॉपला डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न, लेग बायच, 1 धाव. एकने धावसंख्या पुढे सरकते 22. 22 धावा स्कोरबोर्ड वरती सध्याच्या स्थितीला पाहा मिळतो आपल्याला. बाळा आणि सागरी आता जोडी मैदानामध्ये पाहतो. या जोडीवरती फार काही विसंबून असेल टीमचा. ओ काय घडले होते, गोलंदाज मात्र चांगली कामगिरी नाहीये. 5 धावा, कीपर बीट झालाय, चेंडू चाललाय सीमा पार, 5 रन्स.
प्लीज. उमरोली संघ दोन्ही बंधुराज मैदानामध्ये एकीकडे सागर तरे आणि दुसरीकडे बाला तरे ही जोडीला पाहतोय आपण. करेश मात्रे बाद झाल्यात. फार मोठा धक्का लागलाय रनआउटच्या स्वरूपामध्ये. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू चालला या शॉर्टलेगच्या दिशेला. यस, बॅटकट होती. एक धाव मिळत असताना पहा मिळतोय. सामना एकूण धावसंख्या पाहिली तर आता 28. 2 ओव्हरमध्ये फक्त 17 होत्या. या ओव्हरमध्ये एक बायच्या स्वरूपामध्ये 4 मिळाल्या. पहिल्या बॉलवरती सुद्धा चौकार पाहिला आपण. आणि आता समीकरण पाहतोय आपण 9 बॉल 27 ची गरज आहे. 9 चेंडू 27. चांगला बॉल पुन्हा एकदा क्रॉस बॅटने केल्यात. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. थ्रो मात्र पहा किती खराब. पहा मिळतोय 2 धावा कंप्लीट. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये आणखीन एक धाव म्हणजे या 3 धावा. अशा जर चुका कराल तर निश्चित उमरोली संघाला सामना गमवावा लागेल. मागचा मॅच असाच कायचा होता. ज्या ढवळेपाडा टीमने चुका केल्या मात्र त्यांना त्या चुका भोगाव्या लागल्या. कारण त्यांना स्पर्धा सोडावी लागली. पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे आता या चुका टाळाव्या लागतील. वाह, फटका चांगला. स्वीट साऊंड. यूज अँड मॅक्सिमम सिक्सर. धाबा येत नव्हत्या मात्र संधी मिळाली आणि या संधीचं सोनं करत असताना 2 बंधुराज भादवड संघाच्या वतीने पाहतोय आपण. सागर आणि त्याचबरोबर बा तरे या 2 खेळाडूंना चौकार षटकार या ओव्हरमध्ये आले. मॅचचं सिच्युएशन थोडंसं बदललं. आता बनवायचे आहेत 7 मध्ये 18. चेंडू डॉट. विकेट मिळाली आहे. थोडेसे थांबले मैदानावरती. असं वाटलं की चेंडू डॉट गेलाय मात्र एज लागली आहे. फलंदाज बाद. आता 6 मध्ये 18. मॅचचं सिच्युएशन थोडंसं टाईट आहे कारण आता चांगल्या स्थितीमध्ये होता सध्या तरी पाहिलं तर भादवड संघ. मात्र मागच्या शेवटच्या बॉलवरती फलंदाज बाद झाले. त्यामुळे आता सामन्याचं चित्र पुन्हा एकदा उमरोली टीमच्या बाजूने पाहायला मिळेल का. शेवटचं षटक 6 मध्ये 18. नवीन बॅटर मैदानामध्ये मिलिंद म्हात्रे. तरेला पाहतोय स्ट्राईक वरती. 6 मध्ये 18. 3 मोठ्या फटक्यांची गरज आहे भादवड संघाला कारण एक चांगला बॅटर आहे टीमचा. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. दिशा टप्पा व्यवस्थित. चेंडू डॉट. 5 मध्ये 18.
5 चेंडू 18 धावसंख्येची गरज आहे आता. बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न नाही जमलं. पुन्हा एकदा चेंडू डॉट. यस, पहा मागचे 2 चेंडू डॉट आल्या, त्यामुळे आता फक्त 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 मध्ये 3 मोठे फटके पाहिजेत. बादवड संघाला थोडेस चिंतेचं वातावरण, कारण मी अगोदर सांगितलं की या उमरोली टीमची गोलंदाजी त्यांची ताकद आहे आणि ताकद आता मैदानामध्ये दाखवत असताना टीम उमरोलीला पाहतोय आपण. 2 चेंडूवरती एकही धाव नाही आहे. 4 चेंडू सुरुवातीचे 2 चेंडू डॉट, त्याच्यानंतर षटकार. आता बनवायच्या त्या 3 मध्ये 12. 2 अद्याप मोठ्या धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा मात्र फटका फसला हवेमध्ये. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, रनआउटचा धोका. रनआउटची विकेट मिळाली आहे. धाव मिळेल फक्त एकच. आता 2 मध्ये 11. टीमचे कॅप्टन गुगू आपल्याला रिक्वेस्ट की आपण त्वरित आमच्या मुख्य व्यासपीठावरती टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. चला आता 2 मध्ये 11. सामन्याचा स्पीड वाढवा आता प्लीज. जास्त वेळ घेता मागच्या आता नेक्स्ट मॅच साठी टाइम लावलं जाईल, हे लक्षात ठेवा आपण. कारण जास्त वेळ घेता टाइम जर लावलं नाही तर प्रत्येक टीम जास्त वेळ घेतो. 2 मध्ये 11. खोदून काढण्याचा प्रयत्न, चेंडूला नाही जमलं नाहीये. धाव सुद्धा मिळाली नाही. आणि आता 1 चेंडू 11 धावसंख्येची गरज. कदाचित बादवड संघाला आता एखादा दैवी चमत्कारच वाचू शकेल या मॅच मधून, कारण 1 चेंडू 11 ची गरज आहे. बहातरे सारखा एक विस्फोटक फलंदाज मैदानावरती असताना सुद्धा धाबा झाल्या नाहीये. त्यामुळे आता 1 चेंडू 11 ची गरज आहे. चला फिल्डिंग लावा लगेच. फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला. आणि आता फटका चांगला आहे. षटकार मिळेल, मात्र या षटकाराला महत्व उरणार नाहीये, कारण भात करपून गेल्यानंतर पडलेला पाऊस आणि उशिराने सुचलेलं शहाणपण यांना 0 किंमत असते. तसंच काहीसं पाहायला मिळाल्या, कारण सत्ता गेली